नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती आणि कारागृह भरती 2025 साठी तसेच इतर ज्या काही सरळ सेवा भरती असतात बघा, तर त्यासाठी लागणारे आवश्यक चालू घडामोडींचे प्रश्न इथे आपण कव्हर करणार आहोत। मित्रांनो, सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत, एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। याचा जर तुम्हाला PDF हवा असेल तर तो PDF मी टेलिग्रामवर सेंड करणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता। आजचा आपला पाठ असणार 237वा। या पार्टमध्ये आपण 9 मार्च 2025 या दिवसाचे महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत। प्रश्न पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, तर आशियाई कबड्डी महिला अजिंक्यपद स्पर्धा महिलांचा आहे बघा। तर आशियाई कबड्डी अजिंक्यपद महिला स्पर्धा 2025 चे विजेतेपद हे नुकतंच कोणी पटकावलेले आहे? तर आपल्या भारतीय महिला ज्या काय आहेत बघा, तर या भारतीय महिलांनी आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे विजेतेपद नुकतेच पटकावलेले आहे। आता भारतीय महिलांनी कोणत्या महिलांचा पराभव केलेला आहे? तर बघा, इराण या देशाचा पराभव करत आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे विजेतेपद आपल्या भारतीय महिलांनी पटकावलेले आहे। आता याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर इराणमधील तेहरान या ठिकाणी बघा आयोजन करण्यात आले होते। कोणत्या ठिकाणी? तर इराणमधील तेहरान या ठिकाणी। कोणाच्या नेतृत्वात अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेली आहे? तर महाराष्ट्रीयन सोनाली शिंगटे, नाव लक्षात ठेवायचं आहे, सोनाली शिंगटे असं नाव आहे बघा। यांच्या नेतृत्वात महिलांनी आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा 2025 ही जिंकलेली आहे। दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय ब, प्रताप सरनाईक यांची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे। आता हे प्रताप सरनाईक कोण आहेत? तर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत। कोण आहेत? महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आहेत बघा, प्रताप सरनाईक। त्यांचीच MSRTCच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस कोठून कोठे धावली होती? तर अहमदनगर, ज्याचं सध्याचं नाव आहे बघा अहिल्यानगर, अहमदनगर ते पुणे या दरम्यान धावली होती महाराष्ट्र राज्याची पहिली ST बस। पहिले चालक व वाहक कोण आहेत? पहिले चालक व वाहक नाव कमेंट करून सांगायचं आहे। अर्चना आत्राम पहिली महिला चालक आहे बघा, नाव लक्षात ठेवायचं आहे। पुढचा तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास साहित्य अकादमी पुरस्कार 2025 ने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे? तर पर्याय अ, सुधीर रसाळ, डॉक्टर सुधीर रसाळ यांना बघा नुकतंच साहित्य अकादमी पुरस्काराने 2025 ने बघा सन्मानित करण्यात आलेले आहे। आता सुधीर रसाळ यांना कशासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर बघा, विंदांचे गद्यरूपसाठी बघा साहित्य अकादमी पुरस्कार 2025 हा नुकतंच त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे। कृष्णात खोत यांना बघा रिंगाण कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता, रिंगाण कादंबरीसाठी, लक्षात ठेवायचं आहे। पुढचा चौथा प्रश्न आहे, जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे व्ही प्रणव किंवा प्रणव व्ही, व्यंकटेश प्रणव किंवा प्रणव व्यंकटेश। तर यांनी बघा जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा 2025 चे विजेतेपद नुकतंच पटकावलेले आहे। आणि जागतिक ज्युनियर विजेतेपद पटकावणारा व्ही प्रणव हा कितवा भारतीय ठरलेला आहे? तर चौथा भारतीय ठरलेला आहे। चारी जी काय नाव आहेत बघा तर ती सांगतो। तर 1987 साली पहिल्यांदा बघा विश्वनाथन आनंद यांनी बघा जागतिक ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले होते। भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण आहे? तर विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर आहे। आणि 1987 साली बघा या ज्युनियर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते। त्यानंतर दुसरा आहे बघा 2004 साली पेंटाला हरिकृष्ण यांनी याचे विजेतेपद पटकावले होते। त्यानंतर तिसरा आहे 2008 साली अभिजित गुप्ता याने जागतिक ज्युनियर बुद्धिबळ
अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. आणि आता चौथा बुद्धिबळपटू ठरलेला आहे व्ही प्रणव. व्ही प्रणव हा कर्नाटक राज्यातील बंगळुरू या ठिकाणी बघा त्याचा जन्म झालेला आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे प्रित्झगर पुरस्कार 2025 हा कोणास प्रदान करण्यात आला. तर हा जो काही प्रित्झगर पुरस्कार आहे बघा तर तो वास्तू विशारद यांना प्रदान करण्यात येतो. कोणास तर वास्तू विशारद जे काही असतात तर त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तर 2025 हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आलेला आहे. तर पर्याय अ चीनचे वास्तू विशारद आहेत बघा लियू जियाकुन. लियू जियाकुन यांना 2025 प्रित्झगर पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. चीन देशाचे ते वास्तू विशारद आहेत. पुढचा 6वा प्रश्न आहे नौसेना अभ्यास ड्रॅगन 2025 चे आयोजन हे कोठे करण्यात आलेले आहे. ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब अमेरिका. अमेरिका या देशामध्ये बघा नौसेना अभ्यास ड्रॅगन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले तर अमेरिका या ठिकाणी करण्यात आलेले आहे. हा जो काही वुप्पाला प्रणीत आहे बघा एक प्रश्न राहिला कव्हर करायचा. तर वुप्पाला प्रणीत हा भारताचा कितवा ग्रँड मास्टर आहे. तर बघा 75वा. भारताचा 75वा ग्रँड मास्टर आहे व्ही प्रणव. वुप्पाला प्रणीत नाही व्ही प्रणव. कितवा आहे 75वा. 7वा आहे प्रश्न जागतिक शाश्वत शिखर संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे. ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक शाश्वत शिखर संमेलन 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतरचा 8वा प्रश्न आहे कोणत्या मोटर्स कंपनीने पहिल्यांदाच हायड्रोजन संचलित हेवी ड्युटी ट्रक्सच्या चाचण्यांचे आयोजन केलेले आहे. तर प्रसिद्ध कंपनी टाटा मोटर्स. या टाटा मोटर्सने बघा पहिल्यांदाच हायड्रोजन संचलित हेवी ड्युटी ट्रक्सच्या चाचण्यांचे आयोजन केलेले आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटाचे अध्यक्ष कोण बनलेले आहे. तर नोएल टाटा. कोण. नोएल टाटा हे बघा टाटा मोटर्स कंपनीचे अध्यक्ष बनलेले आहेत. नाव लक्षात ठेवायचे नोएल टाटा हे टाटाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. मित्रांनो चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना हा दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. पूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल आपण संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करणार. त्यामध्ये सर्व माहिती असणार आहे. आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काय काय घडलं तर त्या सर्व गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. तो व्हिडिओ देखील आपल्याला जास्तीत जास्त शेअर करायचा आणि पाहायचा आहे कारण त्यावरून एखादा तरी प्रश्न हा परीक्षेत दिसेल. त्यापूर्वी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि याचा PDF तुम्हाला हवा असेल तर टेलिग्रामला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला तो PDF मिळून जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.